दादा गाव कोणतं आहे तुमचं? अहो मी इथलाच कोणतं गाव तांडोली बुद्रुक. मागच्या वेळी जे जिल्हा परिषद पंचायत निवडून लोक आली होती, कोण कोण आलं माहिती आहे का तुम्हाला? पंचायत समितीला ही भोरबाई होते ना. जिल्हा परिषदेला हा आणि पंचायत समितीला हे होती. शेंगाळे आशा. हा बरं मला सांगा, ही जी लोक निवडून आलती, ही लोक परत गावात आली का, कामं केली का त्यांनी? अहो काय येत नाही काय तर का म्हणते आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसाला कोणी विचारितही नाही. हां हां. का परत गावात आलीच नाही का? आता एक तर मस्ती गावातच आहे. हा. सांगाळेबाई बदल होईल का यावेळी? काय ते नाही सांगता यायचं, कारण पैसे लय तुमचं काम देतात. ओके. हा हा पैसा ठरवेल. हा हा तोंडच पाहिलं नाही, हां. गावात दिसलेच नाहीत. म्हणजे हे पुण्याला राहायला आणि जेडपीला उभं राहतात आणि राहायला पुण्याला. यांना लोकांचं काही घेणं देणं नाही. यांना फक्त पदं पाहिजे, कामं करायला नको. 5 वर्ष यांनी म्हणजे या गटात 5 वर्ष कुठल्याच गावात ते तुळशीताई बोर दिसल्याच नाहीत. मग तुमचं आशा शेंगाळ्यांचं कसं काय? नाही अशा शेंगाळे ताई त्यांनी काम केलं, पण ते इथं स्थानिक राहायला असल्यामुळं त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांनी कामं केली, पण बोरबाईंनी काम नाही केली. सध्या तुमच्या असं लक्षात आलंय का सध्या कोण या पद्धतीने जे एक चांगलं काम करू शकतो, असं कोण सध्या नेता होऊ शकतो या जिल्हा परिषद किंवा आता पंचायत समितीसाठी? ह्या जिल्हा परिषदला माझ्या माहितीनुसार आपली प्रीतीताई थोरात हे 100% काम करणारे आणि ह्याच निवडून येतील. या निवडणुकीत. आणि हा पंचायत समितीबाबत काय? आणि पंचायत समितीला सांगतो तुम्हाला, आता इथं आघाडी आहे. शिंदे गट, तुतारी गट आणि आपलं उभाटा गट. आमची इथं म्हणजे आघाडी केलेली आहे. तर हा पूर्णच्या पूर्ण गट हा निकमच्याच विचाराचा असणार आहे. तिन्ही सीटं निकमच्याच विचाराची असणार आहेत. दादा मागच्या वेळी कोण जिल्हा परिषद निवडून आलं तर काय माहिती आहे का? नाही मला नाही काय सांगता येईल. मतदान केलं होतं का? मतदान केलं होतं कोणाला केलं होतं मतदान? राष्ट्रवादी. घड्याळाला. बरं घड्याळाचा कोण उमेदवार होता माहिती आहे का तुम्हाला? घड्याळ कोण आपलं वळसे होतं ना, कोण कोण वळसे? दिलीप वळसे. पंचायत समिती. ते मला एवढं काही सांगता येत नाही. अहो तुम्ही घड्याळाला मतदान केलं तर उमेदवार माहिती आहे. बरं तुम्ही मतदान केल्यानंतर परत उमेदवार तुम्हाला भेटला का? नाही परत भेटलंच नाही, काहीच भेटलं नाही. आता मग मतदान झालं का संपला विषय, भेटणेच नाही. फक्त एकदा यायचं, फक्त बाकी नाही भेटणे नाही, काही नाही, काही नाही. कामं नाही काय नाही कधी होती सहसा. तुलसीताई भोर यांना ओळखता का? नाही मी नाही ओळखी तेवढं काय. मी आता शेतीवर काय असतो, मला काय एवढा अनुभव नाही. मी आपलं काम शेतीवर असतो, त्याच्यामुळे मला काय एवढं सांगतो यायचं नाही काही नाही. प्रीती प्रवीण थोरातांना ओळखता का? हा आमची गावचीच आहे, ओळखतात का? मी इथलीच आहे, त्यांना ओळखत चालते. मग करू आम्ही, त्यांना करायचं त्यांना मत करणार आम्ही. येत नाही कोणी काय नाही, फक्त इलेक्शन मतापुरते येतात. कोणी गाठ घेत नाही, कोणी काय नाही. आत्ता फक्त इलेक्शन आलं का बोर्ड लावायचा. मग तुम्हाला सांगतो, मतदान आलं का मला मतदान करा. कोणी कोणचा न्याय निवडायला येत नाही किंवा कोणी कोणाला कामं करायला येते नाहीत. ज्यांची पुढाऱ्यांची कामं होते ते पुढाऱ्यांची होते. ज्याला निवडून दिलं ना 5 वर्ष यायचंच नाही. मग ते कोणाला मत द्यायचे कोणाला काय ते आमच्या मना. सगळीच तशी आहेत का? हा मग सगळीच तशी तसंच म्हणाय पाहिजे. कोण काय करते सांगा ना शेतकऱ्याकरता.